नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मागील व्हिडिओत आपण गोकुळाष्टमीच्या पूजेचे म्हणजे श्रीकृष्णाच्या पूजेचे व उपवासाचे महत्त्व काय ते पाहिले आहे. आज आपण भारतीय संस्कृतीत नागांच्या पूजेचे म्हणजे नागपंचमीच्या पूजेचे मागचे कारण काय ते आपण पाहणार आहोत. भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमाने पाहायला शिकवते. आपल्या संस्कृतीने पशुपक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आपले संबंध आत्मीयतेने जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या इथे आपण गायीची पूजा करतो. कित्येक स्त्रिया कोकिळा व्रत करतात. कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा आवाज जेव्हा कानी पडेल तेव्हाच भोजन करायचे असे हे कोकिळा व्रत आहे. आपल्या इथे पोळा या सणाचे महत्त्व आहे. या दिवशी आपण बैलाचे पूजन करतो. वटसावित्रीच्या व्रतामध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो यावेळी तर आपल्या संस्कृतीची व वैशिष्ट्याची विलक्षणता दिसून येते. आपल्या भारतीय संस्कृतीत नागांची पूजा खूप प्रकारे केली जाते. जसा भगवान शंकराने आपल्या गळ्यात नाग धारण केलेला आहे, तसंच भगवान विष्णू शेष नागाच्या शय्येवर पहुडलेले दिसतात म्हणजे आराम करताना दिसतात व गणपतीच्या कमरेस बाण म्हणून आपण नागच दिसतो. मग नागाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली त्याची आपण कहाणी बघूया, कथा बघूया. तर पौराणिक कथानुसार नाग हे कश्यप व कद्रू यांचे पुत्र आहे. यातील अष्टनाग सिद्ध आहेत. मग तिच्यातला अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक म्हणजे कालिया हे प्रजेला त्रास देत होते. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून मारले जाल व जन्मेजयचे सर्प सत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत व वासुकी हे मानवाला अनुकूल तक्षक, कर्कोटक व काली हे देव मानवांचे कट्टर वैरी. या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते. म्हणून आपण उपकारांची व कृतज्ञतेच्या उपकारांची व भीतीपोटी नागपूजेबरोबरच नागांची व्रते करतो. मग त्याची कथा अशी आहे की यमुनेच्या डोहात जेव्हा कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता, त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होत होते. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजेच हा श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमीचा होता. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्याला लाया दूध देतात. या दिवशी नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णाची पण पूजा करतात. या दिवशी अंगणात आपण रांगोळीच्या टिपक्यांचा नाग काढतात. पाटावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात व 9 नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. या दिवशी आपण चुलीवर तवा ठेवायचा नसतो, विळीने चिरायचे नसते, तळण करायचे नसते. आई तर म्हणते केससुद्धा विंचरायचे नसते. पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करतात. म्हणून हा दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो. नागदेवतेची पूजा करताना त्याला आपल्याला दुधाचा लायांचा नैवेद्य असा दाखवावा लागतो. पृथ्वीवर फक्त एकच दिवशी नागाची पूजा केली जाते. इतर त्याची प्रतिमा व मूर्ती आपण घरात पूजत नाही, कारण पृथ्वी शेष नागाने डोक्यावर धारण केलेली आहे. म्हणून नागाच्या डोक्यावर पृथ्वी मानली जाते. म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये अशी कथा आहे. अजून दुसरी कथा नागपंचमीची. एक मणिपूर नावाचे एक गाव होते. तेथे एक शेतकरी राहत होता. एक दिवस तो आपलं शेत नांगरत होता. शेतात एक वारूळ होते. नांगरता त्याचा फाळ त्या वारुळावरून फिरला. वारूळ उद्ध्वस्त झाले. त्या वारुळात नागिनीची पिल्ले होती. ती मारली गेली. यावेळी नागिन बाहेर गेली होती. ती परत येऊन पाहते तो मुले मेलेली होती. काय झाले हे तिला कळले नाही. ती संतापली, चिडली. तिने सोडाच्या भावनेने शेतकऱ्याच्या घरी गेली. शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला दंश केला. सगळे मेले. पण शेतकऱ्याची एक मुलगी सासरी गेली होती, ती वाचली. नागिन तिकडे गेली. तिच्या घरी पोचताच आतले दृश्य पाहून ती दारातच थांबली. ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करीत होती. तिने दुधाचा नैवेद्य दाखवला, नमस्कार केला, हात जोडून सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली. हे पाहून नागिनीला आनंद झाला. ती संतोषली, शांत झाली. शेतकऱ्याच्या मुलीवर प्रसन्न झाली आणि तिने तिच्या कुटुंबायांना जीवनदान दिले. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. म्हणून तेव्हापासूनच नागपंचमीची
म्हणजे नागाच्या पूजनाची प्रथा पडलेली आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही अडचणी असेल, तुमचे काही प्रश्न असतील, समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमचे मार्गदर्शन जरूर करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.